नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आहे त्रिवेणी संगमच्या बरोबर मध्ये. तिकडनं येते गंगामा आणि तिकडनं येते. नमस्कार, आज आपण चाललो त्रिवेणी संगमच्या त्यामध्ये स्नान करायला, म्हणजे की संगमावर स्नान करायला. आणि मेन स्नान तिथं पण करतात आणि इकडं कॉर्नरला पण संगम बनवलेला आहे. पण आज आपण बोटीनं जायचं ट्राय करणार आहे. तिथं जरा झोपेतनं उठलो आणि आवाज आज जरा बरं झालाय, म्हणजे की येत असेल तिथंपर्यंत. तर कालचं जे आवाज होतं की कसा असा पूर्ण पॅक झाला होता, मला आवाज पण स्वतः बोलता पण येत नव्हतं. आणि ते आवाज डाऊन असल्यामुळे माझं कॉन्फिडन्स पण लो झालं की, आणि कॅमेऱ्यामध्ये बघू वाटत नव्हतं किंवा काय सुचत नव्हतं. आणि त्यातनं मी त्या गर्दीमध्ये अडकलो होतो. म्हणजे त्या गर्दीतनं असं जर सरळ गेलं तर संगम येत होतं. एकदम छान नियोजन केलं त्यांनी. कालच्या दिवशी भीड झाली, कालच्या दिवशी करायला पाहिजे होतं. हा, हे असं जर कालच्या दिवशी केलं असतं ना, जरा कंट्रोल झालं झाली नसते तिथे. नाही, असं केले होते लोक, त्या बॅरिकेडला पण असं ढकलून गेले. आता कसं आहे, गर्दी नाही आहे. काल एवढी गर्दी, चिक्कार गर्दी भरली होती ना, जशी की लोक आली आणि त्या बॅरिकेडवर धडकले. ते एकटं गेलं तर सगळे गेले आणि मी पण त्या बॅरिकेडवरनंच समोर गेलोय. माझं असं नाही की बाबा मी मागं थांबलो आणि सगळे लोक पळून गेले. त्या लोकांसोबत कोण कुठं चाललो होतं हे कोणालाच माहीत नाही. मी माझं पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो की कधी आपण त्या म्हणजे की माणसांच्या मागं एक त्या गर्दीमधनं सरळ जातो कळतच नाही. त्या बॅरिकेडवर पाय ठेवून स्वतः मी पण गेलेलो आहे. आणि बघूत, आणि मागं जे काय काय झालं, आम्ही स्टार्टिंगला होतो आणि मागं जे काय त्या झोपलेल्या अंगावर माणसं चढली आणि माणसं जशी ती म्हणजे की, आता मला काय असं बोलता येईना त्याबद्दल. पण मागं खूप भयानक परिस्थिती. बघू सफर, तुमचं काय म्हणणं आहे? चला चला, हर हर महादेव, हर हर महादेव, महादेव, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, जय मा गंगे. चला चला चला, सगळे एक्साइटमेंट आहे. आणि आमचं प्लॅन तर आज ह्याच्यामध्ये जायचं आहे, बोटीतनं बसून आतमध्ये संगमावर जायचं आहे. जर नाही भेटलं तर आपलं तिथं कॉर्नरला त्रिवेणी संगमचं एक इथपर्यंत आला हो. आता इथपर्यंत आला आपण, पण रोज आंघोळ करायला काय चाललंय आपल्याला. काल एक गर्दी होती म्हणून आज नाही आहे गर्दी. आज मी मोकळा चालायला लागलो का, आज मी सहसा मोकळा चालायला लागलो. काल नाही, काल असं उभारायला पण जागा येत नव्हती. आणि जिथं उभारलं ना आपल्याकडून मला ती गर्दी तिथपर्यंत नेली. असं नाही की बाबा मी स्वतःहून गेलो किंवा स्वतःहून लोक तिकडे चाललेत. स्वतःहून तिथं कोणच जाईना. जशी गर्दी चालली आहे तशी लोक त्या साईडला ढकलत चालले. आता नाही म्हणत लोक मोकळा थांबलो. पण काल असं नव्हतं. काल असं ज्या ठिकाणी थांबला ना संपलं, थांबला की गेला. थांबायला नाही पाहिजे. काल जे सिच्युएशन होती त्यावेळेस थांबणं हे भागच नव्हतं. आता मी थांबतो, बसतो किंवा झोपतो, आता का नाही काय. पण अरे ते थांबलेत का तिथे? थांबा, झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक. ठीक आहे ठीक आहे. मी ते मला काय ते सांगतो की कालच्या त्या गर्दीमध्ये असं थांबलं ना, आपल्या पण मागं ढकलत माणसं तिथं जात होते. आणि असं नव्हतं की लोकांना तिथंच जायचं होतं. जशी गर्दी सरळ वळाली सगळे लोक तिथंच गेले. ते बॅरिकेड तुटलेले होते आणि लोक नवीन असतात, त्यांना माहीत नसतं की कुठं जायचं काय जायचं. आम्ही पण आता जवळजवळ काल बी फिरतोय आणि परवा दिवशी बी फिरलो. परवा दिवशी आम्ही तिकडं फिरलो. ते व्हिडिओचा सगळा डाटा चुकून माझ्याकडे डिलीट झाला. आणि एवढ्या मोठ्या 20 किलोमीटर का 40 किलोमीटर क्षेत्रामध्ये सगळं बांधलं आहे. नंदीद्वार, संगमद्वार, असे खूप द्वार काय काय तर काहीच कळत नाही आहे. मॅपमध्ये बैठलं तरी कळत नाही आहे, असं बैठलं तरी कळत नाही आहे. आणि काय होणार आहे काहीच माहीत नाही. म्हणजे की आता आम्हाला हे पण काल त्यावेळेस असं झालं की काय होणार आहे काहीच माहीत नाही. पण आता काय नाही, आपल्याला आता माहीत आहे आपल्याला काय करायचं. आता जायचं आपल्याला म्हणजे की संगममध्ये स्नान करायला. आधी बोट बघणार आहे, मग तिकडनं पुढं जर नाही झालं तर इकडं संगमवर आंघोळ करून आखाडे वगैरे फिरायला निघणार आहे. जातो आम्ही. कुठे गेले आमची माणसं? मागं थांबले वाटतं. भेटतं त्यांना. आता इथं माझा आवाज आला पण असेल आणि मी आवाज जास्त बोलायचा ट्राय करायला लागलो जोरात, की तुमच्या म्हणजे जास्त जोरात बोलायचा ट्राय करायला की तुमच्यापर्यंत आवाज याव. हर हर महादेव. असे आपले महाराष्ट्रातले पण खूप काय कोण मिळतात. कुठे आलात? हा, हर हर महादेव, हर हर महादेव, नमः पार्वती पते, हर हर महादेव, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम.
आहे. आणि हे जे कमेंट करायलेत ना, तू कशाला गेला, काय कशाला गेला, येऊन पहा म्हणा. आम्हाला माहित नाही, आम्हाला एवढं माहित नाही की अशी गर्दी इथपर्यंत येईल म्हणून. आम्हाला वाटले होतं जास्तीत जास्त 1-2-4 करोड लोक येतील, त्यामध्ये स्नान वगैरे होईल, व्हिडिओ वगैरे नाही काढेल. प्रत्यक्ष अनुभूती घेतल्याशिवाय कळणार नाही ते येण्यामागचं कारण काय. लय भयानक आहे, वर्णन करणं शक्यच नाहीये. आणि आता इथली सिच्युएशन सांगतो. आम्हाला जायचं होतं बोटीमधनं आंघोळ करायला जायचं होतं. असा रस्ता या म्हणजे की पोलीस लोकांनी फिरवलाय ना, आम्ही बोटीकडे जाऊच शकत ना. आता इथनं 1-2 किलोमीटर लांब बोटीचा रस्ता आहे. तिकडनं आमच्या इकडनं 1 किलोमीटरचा रस्ता होता, पण आम्हाला असा फिरून आणला 1-2 किलोमीटर. तिकडनं आता परत 2 किलोमीटर जाणं शक्य नाही. आता आपण त्रिवेणीमध्ये आंघोळ करू, म्हणजे इथं घाटावर आंघोळ करू, बोटीवर जायचं आपण नंतर ट्राय करू. हर हर महादेव. आज लोक त्रिवेणी संगम पर्यंत चालत चाललेत. बघू आज मी पण तिकडे जाऊन म्हणजे जायचा प्रयत्न करतो, कारण की आता कसं बोटीने जायचं नाही जायचं ते काय एवढं हे नाही. या बोट आपल्याला तिकडे किल्ल्यापासून बघावं लागतं. 2 मिनिट दाखवतो मला. त्या किल्ल्यापासून बोट पकडायची होती, पण तिकडं आम्ही रस्ता फिरत आल्यामुळे आमचं तिकडे जाणं शक्य झालं नाही. पण आता इकडनं आता सरळ जाऊया त्रिवेणीपर्यंत चालत. आणि काय होतंय काय नाही बघू. आपले 3 लोक ऑलरेडी गेलेत आंघोळीला, आणि आम्ही 3 लोक आहे, दादा, मामा आणि मी. आम्ही तिघं इथं थांबलो बॅगेसाठी वगैरे. सरळ जाऊया त्रिवेणीमध्ये जाऊन आंघोळ करूया आणि निघूयात बाहेर. आणि मग पुढचं काय असेल ते प्लॅन पुढच्या पुढे बघू. हर हर महादेव. ते सगळे आले, त्यांच्याकडे सामान ठेवलं, आम्ही निघालो. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर यमुना माता, हर हर त्रिवेणी संगम. चला जाऊ दे चला. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. आणि खूप थंड आहे. काय ग, चल या. चला आता आपण जाऊयात बरोबर त्रिवेणी संगमच्या मध्ये जाऊयात. हर हर गंगे, हर हर गंगे. आणि आम्ही जाणार होतो बोटीनं. चल आम्ही तिकडे बोटीनं जाणार होतो. या बोटीनं जाणार होतो, पण आता आम्ही निघालो चालत. खूप लोक चालत चालेल, आणि मी पण चाललो निघालो तिकडं त्या साईडला. दादा थांबले समोर, मामा पण यायला लागलेत मागे, ते दादा पण यायला लागले. चला आपण जाऊया त्रिवेणी संगम मध्ये चालत. आणि आतापर्यंत जास्त कोण गेलं पण नाही, हे कोण व्हिडिओ शूट केलं पण नाही. चला यायलात चला त्रिवेणी संगम. इकडे काल तुला नाही भेटला, आज तुला डायरेक्ट त्रिवेणी संगम मध्ये. पकड बघा. हर हर गंगे. आता मी सध्या आहे प्रॉपर त्रिवेणी संगमच्या मध्ये. हर हर गंगे. आता मी सध्या आहे प्रॉपर त्रिवेणी संगम जवळ. इकडनं येते गंगा मा, आणि इकडनं येते सरस्वती, आपलं यमुना नदी. इकडनं येते गंगा माता, आणि तिकडनं येते यमुना माता. आणि आता आपण कुठे सरस्वती माता जवळ. आता आपण ह्याच्यामध्ये गंगे मातेमध्ये. आणि गंगा माताचा फोर्स एवढा आहे की इकडे चाललो होतो, मला इकडे ढकला लागलं, तिकडे वळा लागल्या गंगा माता. आणि आपण चाललो संगम जवळ जाऊया, तिकडे संगम बघूयात कसा आहे. आणि बोटीने जायची इच्छा होती आपली, पण इच्छा पूर्ण झाली. तर तुम्हाला संगम दाखवतो, जर आपल्याला बघायला भेटलं तर मी पण बघून घेतो, तुम्हाला पण संगम दाखवतो. आणि संगमामध्ये मी रुद्राक्षाची माळ घेतली होती, ती रुद्राक्षाची माळ त्या संगमामध्ये बुडवतो आणि धारण करतो. हो, कुठेपर्यंत जाईल तिथेपर्यंत जाऊया आपण, काय टेन्शन नाही. या
हा बुडला असतं काय इथपर्यंत संगम केला असता सगळा ते घाट केला असता तर कोण कशाला बुडलं असतं बघ गर्दी की. पण नसती झाली. गर्दी पण झाली नसती आणि संगमचा लोकांचा आंघोळ पण झाला असतं संगळ पण बघायला झालं असतं. एका जणाला 300 रुपये देऊन येत होतं पण आज आपण इथं आज आपण सहज चालत आलो आज. आणि इथं आता आम्ही सध्या माता गंगामध्ये आणि ते संगम झाला पण असेल आणि तिकडं यमुना माता येते आणि सरस्वती माता अदृश्य आहे ते काय ती दिसत नाही माता पण आता तिकडं यमुना माता येते आणि इकडनं गंगा माता येते आणि आपण बरोबर सेंटरच्या ठिकाणी आहे आणि तिकडनं बोटीवर नाही येणार आहेत. आणि इथं पोलीस थांबलेत म्हणजे की त्यांनी म्हणतात की ह्याच्या पुढे इथनं खोल आहे तिकडं पुढे जाऊ नका आणि तिकडंच फक्त थोडं उभारायला वगैरे वाळू टाकले म्हणून पोलीस इथनं पुढे जाऊन देणार. आपण इथंच आंघोळ करून घेऊया. हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर महादेव हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आहे त्रिवेणी संगमच्या बरोबर मध्ये. तिकडनं येते गंगामा आणि तिकडनं येते यमुना आणि सरस्वती माता आणि बरोबर आम्ही संगमाच्या हे बरोबर त्रिवेणी संगम आहे आणि आता सगळे एक साथ डुबकी मारू. नमः पार्वती पते हर हर महादेव. जय श्रीराम जय श्रीराम हर हर महादेव जय हर गंगा मैया की जय गंगे जय मां गंगे हर हर गंगे जय मां गंगे जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम गंगा मैया की जय यमुना मैया की जय सरस्वती मैया की जय त्रिवेणी संगम की जय नमः पार्वती पते हर हर महादेव. प्रयागराज की जय तीर्थराज प्रयागराज की जय. आणि या त्रिवेणी संगमची पण आपण आता आंघोळ करूया आता इथं. चला 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 मारा एक हर गंगे हर हर गंगे. अरे पण व्हिडिओ रेकॉर्ड होतो. हर हर गंगे. हर हर गंगे हर हर गंगे. आता ही रुद्राक्षाची माळ आपण धारण करूयात. मामा काय असं मंत्र वगैरे काय असतंय काय हा आणि हे घातलं म्हणून काय झालं असतं? ठीक आहे. मी आता हे गाठलो आणि मी मटण खायचं नाही आता इथनं. मच्छी अंडे बिंडे काही नाही काहीच नाही. अंडे पण नाही खाणार मटण पण नाही खाणार चिकन पण नाही खाणार. या त्रिवेणी संगम पासून जी रुद्राक्ष घालून निघालं वाटलंच तरी ही रुद्राक्ष मी जापसाठी ठेवणार आणि छोटी रुद्राक्ष घालायचा विचार केलेला आहे. आणि जवळजवळ 1 वर्ष झालं माझं हे चालूच होतं. मी कधीतरी येऊन रुद्राक्ष घालाव किंवा काहीतरी घालाव तर ठीक आहे. आता येऊन आपल्याला त्रिवेणी संगममध्ये हे प्राप्त झालं आपल्याला रुद्राक्ष. तर चला नमः पार्वती पते हर हर महादेव. हो हातापाय टेकायलेत आमचे तुम्ही पावलं कसं हा हा हे पावतात कसं आपण चाला लागलो हा. नमः पार्वती पते हर हर महादेव. ओ भैया जी कहाँ से आए हो बहते हुए हो? वो भीड़ से आए हैं. भीड़ से बहते हुए आए क्या ये? हाँ जास्त पुढे नको जा रे. हात पण मारीडा पाय पण मारीडा या गंगेच्या धारामध्ये चला चला सारखं चला चाललंय. चला एक सारखं चाललंय. मी हात पण मारेना आणि पाय पण मारेना. या गंगेच्या धारामध्ये आपल्या पण गंगेच्या धारा तिकडे नेते आणि चला आपण जाऊ द्या. चालतो 2 मिनिटं. चला आपण जाऊया बाहेर. इथं लई उशीर झाला आम्ही आतमध्येच आहे. हर हर गंगे नमः पार्वती पते हर हर महादेव. शंभो शंकर. चलो मैं पैशन फॉर ट्रैवलिंग सब्सक्राइब करना. आप भी सब्सक्राइब करना सब लोग.
कार्यक्रम कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे देखो लाइव प्रोग्राम इंटरव्यू होता था, ये बच गई नजदीक थी ना. गंगा माता इकडून येते आणि त्याचा दबाव खूप जास्त असतो, म्हणून जास्त मध्ये जाऊ नका. जिथं पोलीस थांबलेत तिथपर्यंतच थांबा आणि तिकडनं आंघोळ करून परत जा. आणि तुम्ही पण सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी परत जातो कारण की आपण बॅग वगैरे त्यांच्याकडे ठेवून आलो, सगळ्यांना एवढं थांबू शकत नाही. आणि निघूयात परत. हर हर महादेव.